रिपब्लिकन पार्टीमध्ये मातंगाडी पश्चिम महाराष्ट्राचा मी अध्यक्ष आहे। हे जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ज्या ठिकाणी अण्णाभाऊंचा प्रवास सुरू झाला आणि ते प्रवासाची एक संकल्पना होती की वाटेगाव ते मुंबई अण्णाभाऊंचा प्रवास जो झालेला तो पायी झालेला आहे। पण प्राथमिक वर्षामध्ये आम्ही वाटेगाव ते पुणे ही जी समता संदेश ज्योत काढलेली आहे याच्यामध्ये प्रमुख उद्देश असा आहे याच्यामध्ये की भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व ज्या देशाला संविधान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा यांचा एक समन्वय साधून ही ज्योत समाजापर्यंत जावी, समाजाला समाजामध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने व्यवस्थेने जे सातत्याने ते निर्माण करण्याचा प्रयत्न चाललाय त्याच्यामध्ये ती थोडी कमी करून त्याच्यामध्ये एक संघपणा यावा यासाठी हे प्रथम आम्ही सुरुवात केली बंधू। दुसरी गोष्ट या कार्यक्रमाला साधारण दिवसभरात ते संध्याकाळपर्यंत लाखो लोकांची या ठिकाणी मांदियाळी असते, या ठिकाणी लोकांची हजेरी असते बंधून। कारण जसा हा विचाराचा डोलारा वाढत जाणार आहे, वटवृक्ष वाढत जाणार आहे, तस लोकांपर्यंत जागृती होणार आहे आणि जागृती झाल्यामुळे समाज एक संघ येऊन समाज एकत्र येण्याचं संख्याबळ वाढणार आहे बंधूंनो। ज्याप्रमाणे क्रांतिगुरु वीर लवजी वस्त्र साळवे यांच्या समाजावर सुद्धा लोक अल्प प्रमाणात होते, पण गेल्या 10 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर 10 वर्षामध्ये लवजी वस्त्र साळवेंच्या समाजावरती देशातून लोक येणं सुरू झालेले। त्याचं मुख्य कारण म्हणजे समाजाची जागृती, समाजाबद्दल एकमेकाबद्दल होणारा एक समाज एकत्र यावा, समाजामध्ये एक संघपणा यावा यासाठी समाजाच्या मनामध्ये जी जागृती निर्माण होते त्याचे प्रतीक आहे बंधू। दुसरी गोष्ट असे याच्यामध्ये हे ज्योत आणण्याचा मुख्य उद्देश असा आहे की लोक म्हणतात की अण्णाभाऊने वाटेगाव पासून ते मुंबईपर्यंत पायी प्रवास केला, परंतु पायी जाण्याचे आज दिवस राहिलेले नाहीत। समाजाची प्रगती झालेली आहे, समाजाच्या जवळ आता प्रगतीनुसार अर्थव्यवस्था सुधारल्यामुळे समाजाची माणसं गाडी घोड्यामध्ये या ज्योतीचं समता संदेश ज्योत जी आहे ती नेण्यासाठी या सर्वांच्या वतीनं आम्ही केलेलं आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने आमचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, आपलं महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आमचे संतोषजी काची, तसेच संघटक सचिव पश्चिम महाराष्ट्र डॉक्टर भाऊ चव्हाण, तसेच आमचे जनरल सेक्रेटरी धनगर साहेब, आमचे सचिव भडकवाड, तसेच आमचे तिसरे सांगली सहकार हडपसर मतदार संघाचे आमचे डावरे साहेब व विविध पद महिला अध्यक्ष आमच्या नेहाताई पवार, तसेच पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आमच्या आरतीताई डावरे व त्यांचे सर्व सहकारी, पिंपरी चिंचवड शहराचे आमच्या महिला अध्यक्ष दादेवताई, तसेच आमच्या खिल्लारेताई व त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या साक्षीने त्यांचे सर्व उपस्थित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भारतरत्न यांना मिळावा यासाठी प्राथमिक सुरुवात झालेली आहे आणि ती रॅली उद्या येणाऱ्या काळामध्ये वाटेगाव ते मुंबई पर्यंत प्रवास होणार आहे बंधूंनो, याची नोंद घ्यावी असे सर्वांना या ठिकाणी सर्वांना ग्वाही देतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय लवजी, जय अण्णा, जय शिवराय।